भीमशक्ती सामाजिक संघटनेचे नेते खासदार चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे त्या सरकारला जागा करण्यासाठी आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन होत आहे। तसेच त्याचा भाग म्हणून सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सरकारला जागरण करण्यासाठी किंवा जागे करण्यासाठी आम्ही भजनी आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे। जागे ह्याच्यासाठी करायचं आहे की गेल्या डिसेंबरमध्ये 10 डिसेंबरला परभणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका दलित कार्यकर्त्याचा म्हणजे आंदोलनामध्ये जो मृत्यू झाला त्या मृत्यूचा कारणीभूत जे असणारे पोलीस आहेत त्या पोलिसाला अद्यापही या ठिकाणी कुठल्या पद्धतीनं त्यांच्या कारवाई झाली नाही, त्यांना अटक केली नाही किंवा काहीच नाही। आणि विधानसभेमध्ये या ठिकाणी आपले मुख्यमंत्री सांगतात की त्या ठिकाणी त्याचा मृत्यू हा एका आजाराने झालेला आहे। तेव्हा अशा पद्धतीने देशाची समाजाची दिशाभूल करणारा या मुख्यमंत्र्याचा पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी निषेध करीत आहोत। कारण का की औरंगाबादमध्ये ज्या टायमाला त्याचं पोस्टमॉर्टम झालं त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये पोलीस सांगतायत, आपले मेडिकल अधिकारी सांगतायत की त्याचा मृत्यू हा पोलिसाच्या मारहाणीमुळे झाला आणि मुख्यमंत्री एकीकडे सांगतात की त्याच्या रोगामुळे झाला। तर ही जी विसंगती आहे ही विसंगती आणि समाजाला दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। दुसरी गोष्ट, बिहारमध्ये जे वर्षानुवर्ष असलेलं आमचं महाबोधी विहार होतं त्या महाबोधी विहारावर त्या ठिकाणी असणाऱ्या ब्राह्मणांनी कब्जा करून जे बौद्ध विहार आहे त्या बुद्ध विहाराला मंदिराचं स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत। त्या ठिकाणी वेगवेगळ्या देवाच्या मूर्ती बसून त्या ठिकाणी ते बुद्ध विहाराचं अस्तित्व नायनाट करण्याचा प्रयत्न करत आहेत। तेव्हा अशा या कृत्याला आळा घालण्यासाठी कुठंतरी सरकारने जागं झालं पाहिजे, परंतु केंद्राचं सरकार त्या ठिकाणी जागं होत नाही, महाराष्ट्र सरकार जागं होत नाही, बिहारचं सरकार जागं होत नाही आणि या सगळ्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करत आहोत। काल सोलापुरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं एका अल्पसंख्याक म्हणण्यापेक्षा ख्रिश्चन समाजाचा जे या ठिकाणी प्रार्थना सभा चालू होती सकाळी त्या टायमाला बजरंग दलाच्या नावाच्या कार्यकर्त्यांनी संघटने नावाच्या कार्यकर्त्यांनी चर्चमध्ये घुसून त्या ठिकाणी मोडतोड केली, वाहनं साहित्याची वाहन केली, इथल्या महिलांना अमानुषपणे मारहाण केली आणि पोलिसांनी उलट त्यांच्यावरच या ठिकाणी गुन्हा दाखल केला। ही कुठंतरी अन्यायाची बाब आहे आणि अन्याय अशा पद्धतीने थांबला पाहिजे म्हणून आमचं भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने हे आंदोलन आहे। किती दिवसापर्यंत हे आंदोलन चाललं? नाही, आम्ही 2-3 तासासाठी हे आम्ही आंदोलन घेतले। एक दिवसाची हो, तमता या जातीवादी सरकारचं मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो। या झोपी गेलेल्या शासनाला जागे करण्यासाठी ज्या फडणवीस हा जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बसलेला आहे पेशवा, जोपर्यंत खाली उतरणार नाही, जोपर्यंत हा फडणवीस समाजाची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन भविष्यकाळामध्ये चालू ठेवणार आहे। या देशातल्या ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती धर्मामध्ये शांतता सुव्यवस्था बिघडण्याचं, जातीय दंगली भडकवण्याचं काम या महाराष्ट्राचं सरकार करीत आहे, त्याचा मी परत एकदा जाहीर निषेध करतो। आज या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला हे जे आंदोलन चालू आहे हे आंदोलन आम्ही एक वेगळ्या पद्धतीनं शासनाला मेसेज जावा म्हणून भजनाच्या माध्यमातून आम्ही शासनाचा हा निषेध व्यक्त करतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।